इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ परिसरात लाखो असंघटित कामगार कार्यरत आहेत. मात्र या कामगारांना किमान वेतन, 8 तासांची कामाची मर्यादा तसंच इतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कामगारांच्या तक्रारींचा निपटारा करताना संबंधित कार्यालयातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कामगार संघटना करतायत. यंत्रमाग कामगार युद्ध उद्योगाच्या कामगारांचे निवेदन देण्यात आलं. सदर निवेदनामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये इचलकरंजी उद्योगामध्ये काम करत असलेल्या महिला कामगार, कोणाचा पदर अडकून कोण कामगार मृत्युमुखी पडला, एखाद्या महिलेच्या अंगावर लिफ्ट कोसळून ती महिला तिथे जागी मृत्यू पडली आणि ह्या इतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी या सदरच्या कारखान्यावर काही कारवाई केली नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज कामगार संघटना संयुक्त कृती समिती नेते मंडळी आलो आहे. आणि जर ह्या कामगार आयुक्तांनी जर कामगारांच्या मागण्या संदर्भात जर नाही काम केलं तर ह्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त ताबडतोब बंद करावं आणि मालकाचं ऑफिसचं काम चालू करावं अशी आम्ही मागणी या कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने पुण्याचे अपर कामगार आयुक्त आणि मुंबईचे अपर कामगार आयुक्त यांना या सहाय्यक कामगार आयुक्तच्या तक्रारीबाबत लवकरच भेटून इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये अधिकारी हटाव मोहीम हातात घेऊन यांचा आम्ही निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जगन्नाथ मोरे नावाचा एक कामगार आहे, चांडक नावाचा मालक आहे. त्यानं आपले लूम विकला आहे, फक्त विमाहित म्हणून चालू आहे आणि भाड्याचं शेड असल्यामुळं तो केव्हाही विकल्यामुळं निघून जाणार आहे. कामगारांना हिशेब मिळणार नाही म्हणून त्याची आगाऊ कंप्लेंट केलेली आहे. जर त्या कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर त्या सगळ्या कामगारांना या लेबर ऑफिसरच्या दारामध्ये बसवणार आणि घेराव घालून बसणार. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मालकाला ह्यांनी हुडकून आणावं जर पळून गेला तर. अशा घटना या इचलकरंजीमध्ये सर्रास घडतात म्हणून आम्ही आगाऊ त्यांना कंप्लेंट केलेली आहे. कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. किमान वेतन आणि महागाई भत्त्यानुसार वेतन न देणाऱ्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबतही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावावेत या मागणीचं निवेदन कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना सादर केलं. यावेळी प्रदीप भोसले, आनंदा गुरव, हनुमंत लोहार, राजकुमार पवार, बसाप्पा गोगी, बेगम नदाफ, सुवर्णा शिंदे, शोभा शिंदे आदी उपस्थित होते.